आज हवामान खूपच म्हणजे विचित्र आहे. सकाळी ऊन होतं आणि आता अचानक इतके ढग आले आहेत की पाऊस पडेल असं वाटतंय. नमस्कार मंडळी. आज आपण एका वेगळ्याच भाषेबद्दल बोलणार आहोत. ही अशी भाषा आहे जी मोठमोठी यंत्र चालवते पण शब्दांशिवाय. हो, ही आहे हायड्रॉलिक्सची सांकेतिक भाषा. कधी विचार केलाय का की तो एक छोटासा लिव्हर तो अक्षरशः टनावारी वजन कसे काय उचलतो? किंवा ते मोठमोठे एक्स्कॅव्हेटर्स इतक्या अचूकतेने, इतक्या सफाईने काम कसे करतात? या सगळ्या मागे आहे एक सिक्रेट, एक खास भाषा. ही शब्दांची नाहीये, ही आहे चिन्हांची. चला तर मग ही भाषा बोलायला शिकूया. ठीक आहे, तर कोणत्याही भाषेसारखंच आपल्याला आधी त्याची मुळाक्षरं शिकावी लागतील. चला, हायड्रॉलिक्सच्या व्याकरणातील काही बेसिक आकार आणि रेषा समजून घेऊया. सगळ्यात आधी हे बघा, हा भरलेला त्रिकोण. हे चिन्ह म्हणजे हायड्रॉलिक द्रव, म्हणजे लिक्विड पॉवरचं प्रतीक. थोडक्यात हे चिन्ह द्रवाच्या प्रवाहाची दिशा दाखवतं. आता इथे गंमत बघा. एक छोटासा बदल आणि अर्थ पूर्णपणे बदलतो. भरलेला त्रिकोण म्हणजे हायड्रॉलिक प्रणाली, जी तेलासारख्या द्रवावर चालते. आणि हा जो रिकामा त्रिकोण आहे तो म्हणजे न्यूमॅटिक, जी हवेवर चालते. आहे की नाही सोपं? ओके, तर आपण जे त्रिकोण बघितले ते जर या भाषेतील शब्द असतील तर ह्या रेषा म्हणजे त्या शब्दांना जोडणारी वाक्य, सेंटेन्सेस. प्रत्येक रेषेचा एक खास अर्थ आहे. सरळ रेष म्हणजे मुख्य प्रवाह, तुटक रेष म्हणजे ड्रेन लाईन आणि बाकीच्या रेषा दाखवतात की पाईप्स एकमेकांना कसे जोडलेले आहेत. चला, आता आपण ही बेसिक मुळाक्षरं वापरून मशीनच्या भागांची खरी चिन्ह म्हणजे या भाषेतील खरे शब्द कसे तयार होतात ते पाहूया. पंप आणि मोटर्स यांचं बेसिक चिन्ह म्हणजे एक वर्तुळ. हे वर्तुळ म्हणजे त्यांचं बाहेरचं कव्हर असं समजा. पण खरा खेळ आहे त्याच्या आतल्या त्रिकोणाचा. हा त्रिकोण ऊर्जेचा प्रवाह, एनर्जी फ्लो नक्की कोणत्या दिशेने आहे हे दाखवतो. आणि हा फरक इथे अगदी स्पष्ट दिसतोय. पंपाच्या चिन्हात बघा, त्रिकोणाचं टोक बाहेर आहे, कारण तो ऊर्जा तयार करून सिस्टममध्ये ढकलतो. याउलट मोटरच्या चिन्हात त्रिकोणाचं टोक आतल्या दिशेला आहे. का? कारण ती सिस्टममधून ऊर्जा घेऊन काम करते. बरं, आता थोडं अवघड काहीतरी बघूया. वॉल्व्हचं चिन्ह. हे पहिल्यांदा बघितल्यावर थोडं गुंतागुंतीचं वाटू शकतं, पण काळजी करू नका. आपण ते सोप्या पद्धतीने उलगडू. सुरुवात करूया ह्या चौरसांपासून. तुम्हाला इथे 3 चौरस दिसतायत, बरोबर? याचा अर्थ काय? तर प्रत्येक चौरस म्हणजे द्रवाला वाहण्यासाठी एक वेगळा मार्ग, एक वेगळी पोझिशन. म्हणजे हा वॉल्व्ह द्रवाचा प्रवाह 3 वेगवेगळ्या प्रकारे कंट्रोल करू शकतो. आणि ह्या ज्या 4 जागा आहेत ना, पी, टी, ए आणि बी, यांना पोर्ट्स म्हणतात. हे वॉल्व्हचे जणू दरवाजेच आहेत. इथूनच द्रव आत बाहेर जातो आणि वॉल्व्ह बाकीच्या सिस्टमला जोडला जातो. म्हणजे बघा, सगळं काही त्या चिन्हातच आहे. 4 दरवाजे म्हणजे 4 पोर्ट्स आणि 3 मार्ग म्हणजे 3 पोझिशन्स. म्हणूनच याला म्हणतात 4 पोर्ट 3 पोझिशन वॉल्व्ह किंवा सोप्या भाषेत 4x3 वे वॉल्व्ह. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण या भाषेबद्दल बोललो. पण ही भाषा ज्याला कंट्रोल करते त्या सिस्टमच्या रक्तप्रवाहाबद्दल म्हणजे हायड्रॉलिक द्रवाबद्दल बोलूया. आणि हो, या द्रवाचं काम फक्त शक्ती एका जागेवरून दुसऱ्या जागी पोहोचवणं नाहीये, तर ते एकाच वेळी 4 महत्वाची कामं करतं. पहिलं, ते उष्णता कमी करतं. दुसरं, भागांना वंगण घालून त्यांची झीज थांबवतं. आणि तिसरं, दबाव कायम ठेवण्यासाठी सीलिंगचंही काम करतं. म्हणजे हे एक मल्टीटास्कर आहे. आणि लक्षात घ्या, प्रत्येक कामासाठी एक विशिष्ट प्रकारचं द्रव वापरलं जातं. म्हणजे बघा, कारखान्यांमध्ये सामान्यतः मिनरल ऑइल बेस्ड द्रव वापरतात. पण जिथे आगीचा धोका असतो, जसं की स्टील प्लांटमध्ये, तिथे खास फायर रेझिस्टंट द्रव लागतं. आणि जिथे पर्यावरणाची काळजी घ्यायची असते, तिथे बायोडिग्रेडेबल द्रव वापरतात. आता प्रत्येक चांगल्या कथेप्रमाणे या कथेतही एक विलन आहे. याचं नाव आहे कंटॅमिनेशन, म्हणजे प्रदूषण. हा एक असा अदृश्य शत्रू आहे जो संपूर्ण सिस्टमला आतून पोखरून काढू शकतो. आणि हा शत्रू किती लहान आहे माहितीये? फक्त 14 मायक्रॉन. इतका लहान की तो आपल्या डोळ्यांनाही दिसत नाही. पण एवढासा कण अख्खी सिस्टम खराब करायला पुरेसा आहे. तुम्हाला अंदाज यावा म्हणून सांगतो, आपल्या केसाची जाडी याच्या जवळपास 5 पट जास्त असते, म्हणजे सुमारे 70 मायक्रॉन. आणि हा धोका 2 प्रकारचा असतो. एक म्हणजे भौतिक, म्हणजे धुळीचे कण आणि धातूचे छोटे तुकडे जे भागांची झीज करतात. आणि दुसरा म्हणजे रासायनिक, म्हणजे पाणी आणि हवा, ज्यामुळे गंज चढतो आणि तेल खराब होतं. याचं गांभीर्य किती आहे हे या वाक्यावरून लक्षात येईल. SKF, जी एक प्रसिद्ध कंपनी आहे, त्यांच्या रिपोर्टनुसार हायड्रॉलिक तेलात फक्त 0.1% पाणी जरी मिसळलं ना, तरी बेरिंगचं आयुष्य निम्म्याने कमी होतं. विचार करा,
फक्त थोडंसं पाणी आणि इतकं मोठं नुकसान? तर मग या धोक्यापासून वाचायचं कसं? त्यासाठी एक अतिशय काळजीपूर्वक आणि शिस्तबद्ध प्रक्रिया वापरावी लागते. याला म्हणतात सिस्टम फ्लशिंग. यात आधी जुनं तेल पूर्णपणे काढून टाकलं जातं, टाकी स्वच्छ केली जाते, मग एका विशेष द्रवाने सिस्टम धुतली जाते आणि शेवटी नवीन फिल्टर्स लावून ताजं तेल भरलं जातं. तर हीच आहे ती सांकेतिक भाषा जी वापरून इंजिनियर्स अशक्य वाटणाऱ्या गोष्टी डिझाईन करतात. मग ते एखादी गगनचुंबी इमारत बांधणारं अवाढ्य एक्स्कॅव्हेटर असो किंवा हजारो फूट उंचीवरून उतरणाऱ्या कार्गो प्लेनची ब्रेकिंग सिस्टम असो. आता तुम्हाला ही भाषा वाचता येते, त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा एखादं मोठं यंत्र पाहाल तेव्हा जरा निरखून बघा. ती चिन्ह तुम्हाला नक्की कोणती गोष्ट सांगत आहेत